हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मूग डाळ टाकून पालकाची भाजी. अगदी टेस्टी आणि पौष्टिक अशी मूग डाळ टाकून पालकाची भाजी. तर एक कढई मी इथे तापायला ठेवली आहे. तर त्याच्यामध्ये मी साधारण 2 तांबे जे आहे पाणी टाकून घेणार आहे बघा. तर आपल्याला पाणी इथे भरपूर टाकायचं आहे, कमी टाकायचं नाही आहे. तर इथे मी 2 तांबे जे आहे पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून आपली जी डाळ आपण याच्यामध्ये शिजवणार आहे ती व्यवस्थित अशी शिजल्या जाईल. तर इथे 2 तांबे मी पाणी टाकून घेतलेलं आहे बघा. एक वाटीला अगदी थोडीशी कमी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा. इथे मूग डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला आपण जे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा. इथे मी सर्व मूग डाळ जी आहे टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी फुल आहे, तर जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते लवकर उकळेल आणि मूग डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी शिजेल. तर इथे मी सर्व मूग डाळ जी आहे टाकून घेतलेली आहे बघा. तर इथे सर्व मूग डाळ टाकलेली आहे. इथे मी पालक घेतलेला आहे. एक जुडीला थोडा कमी पालक आहे हा. याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, निथळून घेतलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीने याला बारीक चिरून घेतलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला पालक जो आहे बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि आपण जे मूग डाळ टाकलेलं पाणी आहे कढईत, आपण जी मूग डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला पालक जो आहे शिजण्यासाठी इथे टाकून द्यायचा आहे बघा. मी इथे सर्व बारीक चिरलेला जो पालक आहे तो इथे टाकून घेणार आहे बघा, अशा पद्धतीने. आता याला आपल्याला मूग डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी नरम शिजेपर्यंत आपल्याला याला गॅसवर असंच ठेवायचं आहे, शिजू द्यायचं आहे बघा. तर चला पालक व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून डाळीसोबत पालकसुद्धा व्यवस्थित असा शिजला जाईल. तर चला, तर तुम्ही बघू शकता साधारण 10 ते 15 मिनटं झालेली आहे. मी गॅसची फ्लेम फुल ठेवली होती. तर इथे मूग डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा. आता गॅसची फ्लेम मी बंद करून आपण ही मूग डाळ एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याला फोडणी देण्याची तयारी करणार आहोत बघा. तर इथे मी जी शिजलेली जी मूग डाळ आहे तुम्ही बघू शकता अगदी नरम शिजलेली आहे बघा. आपल्याला एकदम गाळा शिजवायची नाही आहे ही डाळ. थोडीशी दाणेदार अशी दिसली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ही डाळ जी आहे शिजवायची आहे बघा. मूगची डाळ जी आहे अशा पद्धतीने शिजवायची आहे. तर इथे मूगची डाळ शिजलेली आहे बघा. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे काही कढीपत्ता घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर चला आता फोडणी देणार आहोत आपण. इथे मी एका कढईमध्ये 7-8 चमचे जे आहे तेल टाकलेलं आहे तापण्यासाठी. तर तेल आपलं तापलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी मी इथे टाकून घेणार आहे बघा. तर जिरे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्याच्यासोबतच आपण इथे कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि थोडासा इथे हिंग टाकणार आहोत बघा. अर्धा चमचाला थोडासा कमी असा इथे मी हिंग टाकून घेतलेला आहे. आणि त्यासोबतच मी लसूण जो आपण 10 ते 12 पाकळ्या घेतला होता त्याची मी पेस्ट तयार करून घेतली आणि ती इथे टाकून घेतलेली आहे बघा. तर लसणाच्या पेस्टला छान असा गुलाबी कलर आलेला आहे. त्यासोबतच आपण इथे टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत बघा. तर याला व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे. साधारण 2 मिनिट आपण याला परतवू देणार आहोत, जेणेकरून थोडेसे टोमॅटो जे आहे ते थोडेसे नरम होतील. तर 2 मिनिटं आपण याला परतवू देणार आहोत बघा. तर व्यवस्थित परतले गेलेले आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे बघा. आणि 3 चमचे इथे आपण कांदा लसूण मसाला जो आहे तो इथे 3 चमचे जे आहे तो टाकून घेणार आहोत बघा. तर आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती थोडीशी इथे टाकून घेणार आहोत आणि वापस याला व्यवस्थित असं 1 मिनिटासाठी परतवू देणार आहोत बघा. तर आता याच्यामध्ये मी 1 ग्लास जे आहे पाणी टाकून घेणार आहे. तर नॉर्मल 1 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळू द्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला आपण शिजवून ठेवलेली जी मूग डाळ आहे ती याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बघा, जेणेकरून आपल्या भाजीला जे आहे तर्री खूप छान येईल. यासाठी आपण इथे पहिले पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आणि इथे मी जी आपण शिजवून ठेवलेली मूग डाळ जी आहे ती इथे टाकून घेतलेली आहे बघा.
तर एकदम परफेक्ट इथे आपली जी भाजी आहे ती इथे बनून तयार आहे. फक्त आपल्याला थोडीशी 2 मिनटं आपल्याला याला उकळू द्यायचं आहे. एक उकळी येईपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे. चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. तर एक उकळी येईपर्यंत आपण याला असंच ठेवणार आहोत. मीठ याला व्यवस्थित असं मिक्स व्हावं यासाठी मी इथे एकदा मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर एक उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपली भाजी जी आहे तयार आहे. तर वापस एकदा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. एकदम सुंदर इथे आपल्या भाजीला तर्री आलेली आहे. इथे आपली जी मूग डाळ टाकून पालकाची भाजी जी आहे ती तयार आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा. तर इथे मी एका बाउलमध्ये आपली जी भाजी आहे ती काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, जास्त घट्टसुद्धा नाही, जास्त पातळसुद्धा नाही, एकदम परफेक्ट इथे आपली मूग डाळ टाकून पालकाची भाजी जी आहे ती तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.